आता घेऊया विधानसभा संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। आंबेगावमधून जयंत पाटलांनी देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी महायुतीवर टीका केली आहे। विधानसभेत महायुती केवळ 2 अंकी आकडे गाठणार, महायुतीला 100 पेक्षा कमी जागा मिळणार असं नाना पटोले म्हणतात। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। 16, 17 आणि 18 ऑगस्टला शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा दौरा असल्याचं बोललं जात आहे। भव्या जागा वाटपावरूनही विसंवादाची चर्चा सुरू आहे। जिंकेल त्याची जागा हा फॉर्म्युला राऊतांची माहिती, तर जागा वाटपावर अधिवेशनानंतर चर्चा होणार, जयंत पाटलांचं वक्तव्य। राज्यात पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच येणार, विधानसभेला मविया 170हून अधिक जागा जिंकणार, जयंत पाटलांचा दावा। मागण्या मान्य केल्यास महायुती सोबत निवडणूक लढवू असं विधान बच्चू कडू यांनी केले। महायुतीने कोणताही उमेदवार द्यावा, मी त्याचं काम करणार असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय। संभाजीनगरात भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बच्चू कडू यांचं बॅनर, कार्यकर्त्यांकडून बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी।